ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मीठ आणि प्रकाश या दोघांचं महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये किती आहे हे आपण अनुभवलेलंच असेल. मिठाशिवाय जीवनाला रुची येत नाही. कितीही पदार्थ टाकले, कितीही आपण ते जीवनामध्ये रुचकर बनवण्यासाठी कुठली गोष्ट वापरली, परंतु त्यामध्ये जर मिठाचा कमीपणा असेल तर ताबडतोब ते जेवण आपल्या चेहऱ्यावरती आनंद आणू शकत नाही. ते जेवण आपल्याला नकोसं वाटते. त्याचप्रमाणे अचानक जर लाईट गेली, विद्युत प्रवाह खंडित झाला, तर त्या अंधारात चाचपडत असताना आपल्याला प्रकाशाचा, उजेडाचं महत्त्व समजत असते. आणि म्हणून या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात, परंतु मीठ आणि प्रकाश हे जास्त महत्त्व असल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्याचं उदाहरण आज आपल्या समोर देत आहे व सांगत आहे की तुम्ही पृथ्वीवरची मीठ आणि प्रकाश आहात. प्रभू येशू ख्रिस्त कधीच सांगत नाही की तुला पृथ्वीवरती मीठ होण्यासाठी पाचारण केलेलं आहे, तुला प्रकाश होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. ती दुसरी गोष्ट आहे. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तुम्ही या पृथ्वीवरचे मीठ आणि प्रकाश आहात, याचा अर्थ की ऑलरेडी मिठासारखा तो चविष्टपणा तुमच्यामध्ये बाप्तिस्माद्वारे परमेश्वराने दिलेला आहे. प्रकाशासारखा तेजस्वीपणा बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला दिलेला आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? आपण तो मिठाचा रुचकरपणा देत का नसतो? का तो प्रकाश आपल्यामधून का दिसत नसतो? कारण आपण अंधाऱ्या साम्राज्यामध्ये चाचपडत असतो. पापामुळे आपण तो प्रकाश तसाच दाबून ठेवत असतो. पापामुळे आपण त्या मिठाला पायाखाली तोडवत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तो प्रकाश जो ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि मग तो प्रकाश आणि ते मीठ आपल्या जीवनातून आपण कशा प्रकारे दाखवणार आहोत? जेव्हा आपण स्वतः चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करणार, जेव्हा आपण इतरांना मदत करणार, जेव्हा आपण इतरांचं अंधकारमय झालेलं जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करणार, इतरांना योग्य दिशा दाखवण्याची प्रयत्न करणार, तेव्हा आपल्यामधील तो प्रकाश आपोआप तेजस्वी होणार आहे. आपल्या प्रकाशाने इतरांचं जीवन प्रकाशमय होणार आहे. त्याचप्रमाणे मीठ, ज्याप्रमाणे मीठ स्वतःला चविष्ट करत नसते तर इतरांचं जीवन चविष्ट करत असते, तर त्या मिठाचं गुणधर्म घेऊन परमेश्वर इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी, इतरांच्या जीवनामध्ये सुख आणण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. प्रकाश स्वतःसाठी चमकत नसतो आणि मीठ स्वतःसाठी रुची आणत नसते. तर जेव्हा जेवणामध्ये मीठ टाकलं जाते ते जेवण रुचकर होते. जेव्हा प्रकाश इतरांसाठी दिला जातो तेव्हा अंधार मुक्त होत असतो. म्हणजेच हे इतरांसाठी कार्य करत असतात. जी व्यक्ती इतरांसाठी कार्य करते ती व्यक्ती देवास प्रिय असते. ती व्यक्तीवर देवाचा आशीर्वाद येत असतो. आणि म्हणूनच हे दैनंदिन जीवनामध्ये दोन उदाहरण घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना या पृथ्वीवरचं मीठ आणि पृथ्वीवरचा प्रकाश होण्यासाठी पाचारण करत आहे. आपल्याला तो बाप्तिस्माद्वारे मिठाचा रुचकरपणा दिलेला आहे आणि प्रकाशाप्रमाणे तेजस्वी होण्यासाठी पाचारण केलेला आहे. आपल्यामधील प्रकाश तसाच लपून न ठेवता बाहेर आणण्याचा प्रयत्न करूया. इतरांचं जीवन रुचकर करण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावरती येईल.